आजचा आपला विषय हा आहे, देव कोण. काल आपण विचार केला होता मी कोण, आज आपण विचार करतो देव कोण. म्हणून देव कुठं आहे नेमका, काय करतो, काय खातो, काय देतो, कशा प्रकारे राहतो, कोणाच्या संबंधाने राहतो, त्याला कोणाची सोबत लागते किंवा नाही, तो मित्र आहे का धीट आहे, कसा आहे काय वगैरे काहीच माहिती नाही. देवाविषयीची काहीच माहिती नाही. आणि काहीच माहिती नसताना आपण सर्वज्ञ आहोत अशा परिभाषेमध्ये लोक इथं देव नाही, तिथं देव नाही, अमकं नाही, ढमकं नाही वगैरे खुशाल वाटेल तसे बोलत असतात. खुशाल बोलतात. ठीक आहे, बोलू देत. कारण देवानंच त्यांना जीभ दिली आणि जिभेला हाड दिलं नाही, त्यामुळे जिभेला मर्यादा पडत नाही हो. इतर ठिकाणी हाड आहेत त्यामुळे मर्यादा पडते. हात किती लांब करतो म्हटलं तर करता येत नाही, किंवा आता इथून वळवतो म्हटलं तर वळवता येत नाही, गाडीचं हाड आहे इथून तिथपर्यंत. तसं जिभेचं नाही. त्यामुळे जीभ कशी वळवता येते आणि जीभ किती लांब सुद्धा ओढता येते. ते हठयोगामध्ये अशी एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये जिव्हा दोहन नावाचा एक भाग आहे. म्हणजे वरचं टाळूमधून जे अमृत खाली येतं ते प्राशन करण्याकरता एक आसन करावं लागतं. म्हणतो मजेदार आहे, अवघड आहे फार. हठयोगामध्ये खूप नाना प्रकारचे हे केलेले आहेत. त्याची आसनं वगैरे, आपण हे आसनं प्राणायाम वगैरे सगळं हठयोगाकडून घेतो, कारण त्यांनी प्रात्यक्षिक केलं. भगवान पतंजलींनी सूत्र रूपाने जे सांगितलं ते प्रत्यक्षात आणण्याचं कार्य हठयोगी लोकांनी केलेलं आहे. आणि त्यामध्ये नाथ संप्रदाय ही सगळी अध्वर्य मंडळी, गोरक्षनाथ वगैरे त्याची मोठी अध्वर्य, यांनी हे सगळं प्रत्यक्षामध्ये आणलेलं आहे. त्यांनी पुन्हा पश्चिम मार्ग, पूर्व मार्ग वगैरे हे सगळं संशोधन त्यांनी केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी तेही सगळं सांगून टाकले. पश्चिमेशी चालविले आत्मस्थिती निर्धारी, त्रिकुटावरी नांदी ते म्या देखिली पंढरी वगैरे हे सगळं वर्णन त्यातून आलेलं आहे. असो तर अशा रीतीनं हे सगळं आपल्या शरीरामध्ये जड वस्तू म्हणून ज्या काही आहेत त्याचं सुद्धा परिवर्तन सूक्ष्मत्वामध्ये होईल तेवढं करता येतं. मग तो अमृतबिंदू जो आहे, तो अमृतबिंदू मी प्राशन करतो, त्याने काही पोट भरतं किंवा तहान जाते अशातला भाग नाहीये. त्याकरता मला पाणी प्यावं लागतं, अन्नही खावं लागतं, हे तर असतं. परंतु ती जी प्रक्रिया आहे ती अशा प्रकारची प्रक्रिया की ज्यामुळं अन्नातला रस, पाण्यातला रस मी ओढून घेऊ शकतो. अर्क, रस म्हणण्यापेक्षा अर्क. त्या जडातला रस मी आहे. बलम बलवता वस्मी तेजस तेजस विनाम. 7व्या अध्यायामध्ये जे भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे की बळवंताचं बळ मी आहे आणि तेजस्व्याचं तेज मी आहे. बलवान मनुष्य झाला, धडधाकड मोठा मनुष्य आहे, दंड बैठका मारतो वगैरे, खूप धिप्पाड देह आहे त्याचा, तो मी आहे का? भगवंताने म्हटलं तो नाही. अंगावरची चरबी किती वाढली तरी तिथे ईश्वर नाही. परंतु ती चरबी म्हणून न राहताना त्यातून जर बळ वाढलं तर ते बळ मी आहे. बळ न दिसणारी गोष्ट आहे. म्हणून न दिसणारं त्यातलं जे आहे, तेजामधलं न दिसणारं जे तेज आहे ते माझं स्वरूप आहे. हा अमृत बिंदू जेव्हा मी प्राशन करतो तेव्हा मला अमरता येते. चांगदेव 1400 वर्ष जगले तरी मर्यादात पडली. 1400 वर्ष तरी मर्यादात. भगवंताने 8व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती वर्ष, एक रात्र म्हणजे किती वर्ष वगैरे, हजारो वर्षाचा काळ निघून जातो. पण ते म्हणजे एवढं जरी झालं तरी केव्हा तरी मृत्यू आहेच ना. ब्रह्मदेवाला केव्हा तरी मृत्यू आहेच. एक कल्प होईल, 2 कल्प होईल, तिसऱ्या कल्पात पुन्हा ब्रह्मदेव येईल, पण तिसरा कल्प झाल्यानंतर पुन्हा आणखी तो जाणारच आहे.
आषाढी केव्हा तरी मृत्यू आहे, जोपर्यंत मृत्यू आहे तोपर्यंत अमरत्व नाही. पण मृत्यू असून सुद्धा मृत्यूला मात्र अमरत्व आहे. कारण मृत्यू सातत्याने येत राहतो. नवीन जन्म झाला की मृत्यू आला प्रत्येकाच्या ठिकाणी, आणि सगळे मिळून सुद्धा केव्हा तरी नष्ट होणार. मृत्यू ही शाश्वत प्रक्रिया आहे. मृत्यूमुळं अमरत्व येत नाही, कारण अमरत्वाला खंडित करणारी मृत्यू ही प्रक्रिया आहे. आणि मृत्यू ही प्रक्रिया अशी आहे की जी मुळामध्ये शाश्वत आहे. देव असेल किंवा नसेल, पण मृत्यू शाश्वत आहे. कारण देवाला सुद्धा मृत्यू आहे, सगळ्यांना मृत्यू आहे. म्हणून मृत्यू ही शाश्वत प्रक्रिया आहे. मृत्यूची शाश्वत प्रक्रिया कशातून निर्माण झाली, हा पुन्हा आणखीन एक प्रश्न निर्माण होतो. ही प्रक्रिया ही पुन्हा कशातून निर्माण होते? कारण विशिष्ट अवस्थेला तो मृत्यू यावाच लागतो. कारण तो जो जीव आहे, जीव हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत एका देहात वाढतो. जीवाला तशी मर्यादा नाही, कारण जीव हे मूळ आत्माचंच रूप आहे, म्हणून त्याला मर्यादा नाही. परंतु देहात ज्या वेळेला येतो तेव्हा मर्यादा निर्माण होते. मर्यादा देहाची निर्माण होते. आता हा देह किती काय वाढणार? 100 वर्ष वाढेल, 125 वर्ष होईल. तोपर्यंत देहाचे अवयव क्षीण होत जातात. या प्रत्येक अवयवाची क्षमता कमी कमी होत जाते, आणि पुढे त्या जीवाला असं वाटायला लागतं की अशा प्रकारच्या कमी क्षमतेच्या अवयवामध्ये जगून तरी काय उपयोग आहे. आणि जरी जीवाला असं वाटलं की त्याही परिस्थितीत जगावं, कारण मनुष्य आजारी झाला, काही झालं तरी जगावं असं वाटतं त्याला असं वाटतं औषध घेऊन मी बरा होईल. म्हणजे जगण्याची इच्छा ही आहेच. केव्हा तरी असं त्याच्या मनामध्ये येतं की आता नको, जगायलाच नको. त्या वेदना आणि ते बाकीच्या गोष्टी सगळ्या म्हणजे इतक्या वाढलेल्या असतात. त्यातून मग येणारं परावलंबित्व, लोकांचे कंटाळा येणं त्याचा वगैरे वगैरे सगळं 8व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी खूप वर्णन केलेलं आहे तिच्या. हे सगळं अशा परिस्थितीमध्ये मग आपण जगू नये असं त्याला वाटायला लागतं. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी निर्माण होते की तोपर्यंत आयुष्याची जी मर्यादा आहे, कारण जीव आहे, जीवाला मर्यादा जशा देहाच्या पडतात तशा देहाला धरून जे आयुष्य आहे त्या आयुष्याच्या मर्यादा पडतात. म्हणून तीही मर्यादा संपत येतं, आणि त्या अवस्थेमध्ये मग त्या जीवाला जाणंच भाग पडतं. आणि सत्यवान मस्ट डाय. त्या अवस्थेमध्ये त्या जीवाला, जीव या ठिकाणी जीव हा सत्यवान आहे, कारण ते सत्याचं प्रतिरूप आहे. वेगळं जरी असलं, जस्ट रेप्लिका, त्याचं ते रूप आहे. पण कसं आहे, त्याच्यापासून थोडं वेगळं आहे. वेगळं त्यांनी रूप धारण केलेलं आहे, आणि त्यामुळं त्याचं मूळचं स्वरूप हे त्यालाही कळेन असं झालंय. जगाला कळलं नाही त्यात आश्चर्यच नाही. अशा प्रकारचा असलेला तो जीव, परंतु मर्यादाग्रस्त असल्यामुळं ही मर्यादा, त्याची सहन करण्याची क्षमता, इतर सर्व गोष्टी ज्या वेळेला पूर्ण होतात त्यावेळेला मग त्या देहाला जावं लागतं. म्हणून सत्याकडून आलेला, त्यामुळे तो सत्यवान आहे, परंतु जीवरूप धारण केलेला असल्यामुळं जीवाच्या मर्यादांमुळं त्याला निघून जाणंच प्राप्त आहे. ही प्रक्रिया सातत्याने होते. ही कशामुळे होते? ही मृत्यूमुळे होत राहते. पुन्हा नवीन देह धारण केलं की परत तीच प्रक्रिया होते. म्हणून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम वगैरे ही प्रक्रिया, चक्रवात परिवर्तन, ते दुःखानीच सुखानीच, या पद्धतीने सगळं चालू राहतं. आणि कोण घडून आणतं? मृत्यू घडून आणतो. म्हणून मृत्यू हा शाश्वत आहे. अमृतत्व शाश्वत आहे, तसाच मृत्यू देखील शाश्वत स्वरूपाचा आहे. पण हे शाश्वत स्वरूप मृत्यूला देण्याचं कार्य जो करतो त्याचं नाव देव आहे. तो देव आहे. मला मृत्यू आणणारा देव. देव नसता तर मृत्यू आला नसता, आणि मृत्यू आला नसता तर काय झालं असतं?
अरे शरीराच्या क्षमता सगळ्या संपलेल्या आहेत त्या, आणि मग ते दुःख भोगत भोगत पडलंय. मग हजारो एक हॉस्पिटल पुरलं नसतं, मग हजारो शेकडो हॉस्पिटल लागले असते, आणि तिथे गेल्यानंतर काय सगळे मढी, पण जिवंत असलेली मढी सगळी पडलेली आहेत. हे स्वरूप राहिलं असतं. थोडा विचार करा, कारण आहे ते त्याचा विनाश हा व्हायलाच पाहिजे. मत्त स्मृतीर ज्ञान अपोहनमच, हे जसं ज्ञानाच्या बाबतीत सांगितलंय की त्याला मी स्मृती देतो, ज्ञान देतो, आणि ज्ञानाचं विस्मरण देतो. ज्ञानाचं विस्मरण म्हणजे मृत्यू. नवीन जन्म हाही देणारा मीच आहे. त्यानंतर पोषण करण्याकरता जी प्रक्रिया लागते म्हणजे सगळी पंचमहाभूत ही पोषणाकरता लागतात. पंचमहाभूतातूनच तो निर्माण झाला. पोषण करण्याकरता तेच लागतात. पुन्हा मातीचा गणपती केला आणि त्या गणपतीचा हात निखळला, तो जोडायचा. कशाने जोडणार? मातीने जोडावं लागतं, दुसरं चालू शकत नाही. तसं पंचमहाभूताचा हा देह आहे, त्यामध्ये काही फूटतूट झाली किंवा काही खराबी झाली तर ती पंचमहाभूताकडूनच त्याची दुरुस्ती होते. आणि एखादा तुटला भाग अवयव गेला तरी पंचमहाभूताकडूनच तो दुरुस्त होतो आणि जोडल्या जातो. म्हणून तिचं पुन्हा आकाश तत्व लागतं, वायू तत्व लागतं, तेज तत्व लागतं, जल तत्व लागतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पृथ्वी तत्व लागतं. ही पाचही तत्व लागतात, पण पाचही तत्व लागतात. म्हणजे पाचही गोष्टी तत्वरूपाने लागतात. जड रूपाने घेतलं तर चालत नाही. मनुष्य शेवटच्या घटकेमध्ये जाळला असतो त्याला, म्हणजे ते ऑक्सिजनची फ्लास्क कसे लावावं लागतात ना. बाहेर का वायू कमी आहे का? पण एवढा सगळा वायू असून की ज्या वायूमुळे आपण हजारो लाखो माणसं जिवंत राहतात, तो वायू त्याला जिवंत ठेवू शकत नाही, त्याचा उपयोग नाही. कारण बाहेरचा वायू हा सर्व जड स्वरूपाचा वायू आहे. म्हणून त्याला बरोबर घेता येईल, आतून खेचून घेता येईल अशा प्रकारचं त्याचं विशुद्ध प्राणस्वरूप जे आहे तेवढं त्याच्या नागात गेलं. त्याच्या आतला जे प्राणतत्व आहे ते प्राणतत्व ह्या प्राणतत्वाला बरोबर खेचून घेऊ शकते. बाहेरचा सगळा वायू तिथं काम करू शकत नाही. म्हणजे काय, इथे संबंध तत्वाचा येतो. माझ्यामध्ये पाच तत्व आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे पाच तत्व माझ्याही ठिकाणी आहे. ही सगळी कामं करतात, पण त्यावेळेला ही तत्व सुद्धा निरुपयोगी ठरतात. मग ते तत्व ओढून घेण्याकरता माझ्या प्राणातलं जे मूळ तत्व आहे तेच जर सहजरीतीनं आत गेलं, श्वास घेणं ही आपोआप प्रक्रिया आहे. श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे ही शारीरिक बायोलॉजिकल प्रक्रिया आहे. ताक ओढणं, बरोबर त्या नर्व जे आहेत आजूबाजूच्या बरोबर त्याच्या शोषक अशा स्वरूपामध्ये काट्या अंगावर यावे त्या पद्धतीने ते पुढे येतात आणि ते बरोबर ओढून घेतात. ही समग्र प्रक्रिया घडते, हे आपोआप घडते. हे सगळं पृथ्वी तत्वाचं कार्य आहे. म्हणून पृथ्वी तत्वाचं कार्य हे घडणं, त्यातून वायू तत्वाचं कार्य माझ्या देहामध्ये ज्या पद्धतीनं चालतं ते तत्व प्रामुख्यानं पुढे येणं, आणि मग त्यातून हा बाहेरचा वायू आहे त्याचं शोषण होणं, इतक्या समग्र प्रक्रिया घडतात. हे कोण घडवतं? त्याला देव असं म्हणतात. देव कोण आहे, देव आहे का नाही वगैरे वगैरे सगळा मूर्खपणाचा प्रचार आहे, बाजार आहे सगळा. अरे देव नसता तर मी जिवंतच राहिलो नसतो. तो इंग्लिश लेखक म्हणतो ना, आय एक्झिस्ट, येस आय डू बिलीव्ह इन गॉड. वाय? बिकॉज आय एक्झिस्ट. अरे मी जिवंत आहे याचा अर्थ असा देव आहे. पण त्या माणसाने थोडक्यात स्वतःवी सांगितलं मी जिवंत आहे म्हणजे काय आहे. जिवंत असणे ही मूळची प्रक्रिया काय आहे ती स्वाभाविक आहे, सहज रीतीने आपल्याला मिळालेली आहे. काही यातायात करावा लागत नाही. अरे दोन पैसे मिळवायचे ते किती कष्ट करावे लागतात. पण जिवंत राहण्याकरता कष्ट नाही करावं लागत, आपोआप प्रक्रिया.
म्हणून परमेश्वराला प्रेमळ म्हटलेलं आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुकारामाने सुद्धा शब्द कसे वापरलेत बघा, पाण्यासारखा आहे. सगळ्या जीवांचा सांभाळ करतो, तुझं मोकली लिहायचं नाही, म्हणून तुझ्याकडे तो दुर्लक्ष करील असं मुळीच समजू नकोस. सगळ्यांचा सांभाळ करतो. मग देव तर दिसत नाही, आणि सांभाळ कसा करतो? अरे त्याला दिसावं लागत नाही, त्याला हात उचलून पाणी द्यावं लागत नाही. त्याची किमया अशी आहे की तो तिथल्या तिथं पाणी निर्माण करतो. पाणी जड वस्तू आहे, पण माझ्या देहामध्ये कशी निर्माण होते? घसा कोरडा पडतो, थोड्या वेळानं आपोआप ओला होतो, पाणी बाहेरचं न पिलं तरी. आपला अनुभव आहे. कसं होतं? बरोबर शरीराची ती प्रक्रिया आहे. त्याप्रमाणे ते आपोआप त्या सगळ्या गोष्टी घडत राहतात, घसा ओला होतो. असे हे देवाचं जे कार्य आहे, हे सगळं परम सूक्ष्मातून चालत राहणारं कार्य आहे. आणि त्यामुळं मग हे देव कोण, देव आहे नाही, अंक डंक वगैरे जे सगळे प्रलाप आहेत, हे सगळे त्यातून बाहेर पडत असतात. आता आणखी एक गोष्ट आहे. हा देहाचा बाहेरचा भाग झाला. थोडं विचाराच्या दृष्टीनं बघू. काल आपण असे कायमी मन, बुद्धी वा प्राण पहा निरुखोन याविषयीचा विचार केला. आता मन, बुद्धी आणि प्राण हे सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम अशा प्रकारचे सगळे भाग आहेत. आता ह्या सूक्ष्मांची निर्मिती सुद्धा कशा रीतीनं होते? कशा रीतीनं सूक्ष्म तयार होतं? मन कशा रीतीने तयार होतं? कुठल्या गोष्टीला मन म्हणायचं? काही सांगता येत नाही. थोडक्यात म्हणजे जिथं बुद्धी कुंठित होते तिथून ईश्वरी साम्राज्य सुरू होतं. विचार करून जास्तीत जास्त विचार करायचा प्रश्न नाही. विचार करू नका असं सांगितलं नाही. विचार जरूर, कारण परमेश्वराने विचार ही प्रमुख गोष्ट आपल्याजवळ दिलेली आहे, म्हणून विचार जरूर करायचा. पण कुठेतरी अशा एका अवस्थेला मनुष्य येतो की जिथं विचार कुंठित होतात. नाही बा, नाही सांगताय. असं जेव्हा होतं ना, आणि जेव्हा ते खऱ्या अर्थाने होतं, त्यावेळेला मग बरोबर ईश्वरी साम्राज्याचा उदय होतो. ईश्वरी साम्राज्य मुळात आहेच, पण मला ते दिसत नाही, त्याचा अनुभव येत नाही. कारण त्यांनी मला हे जे शरीर दिलेलं आहे, त्या शरीराभोवतीच मी वावरत असतो, आणि शरीरातून ज्या काही शक्ती मला आलेल्या आहेत त्या शक्तींचाच केवळ वापर करत असतो. पण शरीराच्या अतीत असलेली अशाही प्रकारच्या काही शक्ती माझ्याजवळ आहेत, त्याचा वापर मी कधीच करत नाही. त्यामुळे तिकडे जात नाही. तिकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता भुयारातून आहे. त्या भुयारात शिरावं लागतं. मोठं विलक्षण स्वरूपाचं भुयार ते आहे. काल आपण तो थोडासा भाग पाहिला. आज त्याला धरून जरा थोडं पुढे जाऊ. आपण साधनेमध्ये किंवा ध्यानामध्ये मनाच्या पलीकडे गेलो. कल्पना करा थोडा वेळ. मन बुद्धीचं कार्य हे संपलं, आणि ते संपल्याशिवाय पुढचा प्रांत सुरूच होत नाही. ते संपलं. संपल्याबरोबर सगळं काही झालं असं काय आहे का? नाही. तर मनुष्य थोडा आतमध्ये एका वेगळ्या अवस्थेमध्ये जातो. आत जातो असं म्हणण्यापेक्षा या देहाच्या खोळीतून बाहेर पडतो. आत जाणं हा शब्द कुठपर्यंत? जोपर्यंत बाहेरचं मी बघतो तोपर्यंत. बाहेरचं बघणं बंद झालं, डोळे मिटले, म्हणजे मनुष्य आत जातो असं आपण म्हणतो समजण्याकरता, परंतु खऱ्या अर्थाने तो बाहेर येतो. आपल्या आतल्याच्या बाहेर जे आहे तिकडे जातात. आतली रचना कशी आहे? आपल्या भोवती समग्र प्राण भरलेला आहे. समग्र तेज तत्व सर्वत्र सगळं हे भरलेलं आहे.
आणि त्याचा सपोर्ट, त्याचं साह्य आपल्याला असं आहे की आपलं श्वसन केवळ नाकपुडीतून होतं असं नव्हे, ह्या ज्या शरीरावरची जी छिद्र आहेत अनेक आहेत, हे सगळे रोम रोम जे आहेत त्या प्रत्येकातून श्वसन होतं. ही श्वसन प्रक्रिया कळत नाही. ती गोंदवलेकर महाराजांची गोष्ट अशी आहे की ते हिमालयात गेले होते आणि एकाने त्यांना सांगितलं की इथे आतमध्ये गुहेत एक महाराज बसलेले आहेत म्हणाले, त्यांच्याकडे तू जा. ते गेले आणि ते जे महाराज होते त्या महाराजाच्या भुवया ह्या गुडघ्यापर्यंत टिकले होते. भुवया इथपर्यंत. दाढी मिशाचा जर प्रश्नच नाही, त्या किती वाढल्यात म्हणजे मोजमापच करता येत नाही, असा तो गृहस्थ. आणि नुसतं केवळ ध्यानस्थ, शरीर असं पांजर पोळासारखा झालेलं, नुसता पांजरा शरीराचा, पण तिथे बसलेले होते. यांनी त्यांना थोडस डिवचलं, समाधीतून बाहेर पडावं म्हणून. त्या आधीच्या माणसानं सांगितलं होतं त्यांना. बेलसरीने जी चरित्र लिहिलंय ना त्यात ती घटना आहे. त्यांनी ते डिवचलं. डिवचल्यानंतर तो ग्रस्त जागा झाला आणि डोळे उघडून पाहा. ते म्हणाले की रामाचा जन्म झाला का? क्या राम का जन्म हुआ? त्याचा पहिला प्रश्न हा असा, रामाचा जन्म झाला का? म्हणजे आता 7,000 वर्ष जे काय कालमानाचं गणित केलंय त्यानुसार श्रीरामाचा अवतार हा 7,000 वर्षापूर्वी किंवा 7,300 वर्षापूर्वी असं झाला होता असं म्हणतात. म्हणजे 7,000 वर्षापूर्वी हा गृहस्थ ध्यानाला बसला. ज्या वेळेला ते दशरथाचा ती घटना घडली होती श्रवणाची, श्रावण कुमाराची घटना घडली होती आणि तेव्हा त्याला ते दशरथाला पश्चाताप झाला. परंतु त्या श्रावणाच्या आई वडिलांनी त्याला शाप दिला की जसा मी पुत्र करून मरतो आहे त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र म्हणून मरशील, हा शाप दिला होता. दशरथाला ते दुःख झालं होतं. दशरथाच्या पदरी त्यावेळेला अनेक लोक होते. त्याने ते दशरथाचं दुःख जाणलं, पण ते म्हणाले दुःख होणं स्वाभाविक आहे, पण म्हणाले तो वरच आहे ना, तुम्हाला पुत्र होईल, पुत्र व्हावा म्हणून त्यांनी 3 राणे केल्या होत्या. तर तुम्हाला पुत्र होईल, त्या शापाचं निमित्त होईल आणि पुत्र होईल, हा आनंदाची गोष्ट आहे. हा आनंद लवकरात लवकर यावा तेवढ्या करता म्हणाले मी तुमच्या वतीने साधना करतो. त्यावेळी ध्यानाला बसलेला हा गृहस्थ म्हणजे 7,000 वर्षापूर्वी ध्यानाला बसलेला मनुष्य हा अजून जसाच्या तसा. आता पोटात म्हणजे बाकीचे व्यवहार सगळे बंद असल्यामुळं ते शरीर कृष झालं होतं, नुसतं हाडं झालं होतं. मग अशा वेळेला देहाचं पोषण कशातून झालं? हे ह्या रोमातून झालं. हे जी शरीरावरच्या जी अनेक छिद्र आहेत शरीरावरची, रोमाचे प्रत्येक ठिकाणी जिथे रोम उगवतो, केस उगवतो ना त्या ठिकाणी छिद्र आहे. अशा प्रकारची अनंत छिद्र आपल्या शरीरावर आहे. यातून श्वसन होतं. नाकाचं श्वसन बंद झालं की श्वसन यातून होतं आणि नाकातून उच्छ्वास जेव्हा बंद होतो तेव्हा मग ते कानाची द्वार उघडतात, तिकडनं वायू बाहेर पडतो आणि तीही जेव्हा कालांतराने काम करीनाशी होतात त्यावेळेला या रोमातूनच तो वायू बाहेर पडतो. म्हणजे देहाचं श्वसन होतच राहतं. त्याला नाक हेच इंद्रिय पाहिजे असं नव्हे. नाक हे इंद्रिय बंद झालं, इतर इंद्रियांच्या माध्यमातून तेच काम करतं. ज्ञानेश्वरांनी सुद्धा एका इंद्रियामध्ये सर्व इंद्रियांचं कार्य समाविष्ट आहे असं अमृतानुभवामध्ये म्हटलेलं आहे. आमोद सुनासी आले,
असं वर्णन ज्या वेळेला केलं त्यावेळेला एक इंद्रिय निमित्त मात्र, जसं मनुष्य एखादं संगीत ऐकत असतो, कानाने ऐकत असतो, तो त्यामध्ये इतका मग्न होऊन जातो की त्यावेळेला त्याच्याकरता फक्त कानाचं कार्य तेवढं चालू असतं, नाकाचं, डोळ्याचं, इतर सर्व इंद्रियांचं कार्य बंद असतं. म्हणजे बंद असतं याचा अर्थ सर्व बाकीच्या इंद्रियांची शक्ती एका कानामध्ये समाविष्ट झालेली असते. एवढ्या शक्तीनिशी तो ऐकत असतो आणि म्हणून त्याचं आपोआप एकाग्रता होते. ही एकाग्रता चित्ताची एकाग्रता होते. म्हणजे सर्व इंद्रिय या चित्ताशी सगळे संबंधित असतात. चित्तातून निरनिराळ्या प्रकारच्या भावना निर्माण होतात. त्याचप्रमाणे मन आणि बुद्धीचं कार्य, तिकडे मन आणि बुद्धी, मनाचं कार्य कसं बाहेर बाहेर भटकणं, बुद्धीचं कार्य कसं निर्णय घेणं. निर्णय घेत असताना बाहेर भटकणाऱ्या मनाचे सगळे परिणाम त्याच्यावर झालेले असतात. म्हणून ते प्रक्षेपण, मनाचं इकडचं प्रक्षेपण बुद्धीवर झालेलं, त्यानुसार ते निर्णय घेतं आणि हे निर्णय चित्ताकडे जाऊन पोहोचतात. त्याला योग प्रक्रिया असं म्हणतात. अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आती. ही योग प्रक्रिया तिथे सिद्ध होते. म्हणजे मन, बुद्धी आणि चित्त हे तिन्ही जणू एकरूप होतात आणि एकरूप झाल्यानंतर मग एकाग्रतेची गरज नाही. आता इथे एकाग्रता नको, कारण एकरूप झाल्यानंतर तिथे जी शक्ती येते ती शक्ती चित्ताच्याही पलीकडे असलेली जी महाशक्ती आहे ती शक्ती त्या ठिकाणी कार्य करते. म्हणजे मगाच जर सांगितलं की आत्म्याकडून ते समग्र कार्य होतं, त्याप्रमाणे तो आत्मा तिथे प्रविष्ट होतो. मन, बुद्धी, चित्त या तिन्हीचं कार्य एक प्रकारे संपल्यासारखं होतं आणि जे जे काही घडून येतं ते त्या आत्म्याकडून घडून येतं. तो देव आपल्याच ठिकाणी देव. आता एवढा देव आपल्याला सहजासहजी आकलनात येत नाही, कळत नाही. म्हणून मग त्याचं काहीतरी कृत्रिम रूप असं आपण तयार करतो. ते रूप सादर गोरधर आहे, सुंदर आहे. राम किंवा कृष्ण हे जे अवतार म्हणूनच होऊन गेले. विलक्षण सौंदर्य म्हणजे सौंदर्याला लाज वाटावी स्वतःला, अशा प्रकारचं सौंदर्य कोटी मदनाचा गावा असं म्हटलेलं. तुकारामाने वगैरे जे वर्णन किंवा भागवतामध्ये जे वर्णन आहे की जिच्यामध्ये पार्वती सुद्धा लज्जित झाली ते श्रीकृष्णाचं रूप पाहून. तर अशा प्रकारचं जे विलक्षण सौंदर्य आहे ह्याची कल्पना आपण त्यांच्या बाबतीमध्ये करतो आणि ते अगदी यथायोग्य कल्पना आहे. सुंदर विष्णूची मूर्ती समोरची पाहिली की कुठलीही मनुष्य कुठल्याही मनस्थितीत असला तरी त्या मूर्तीकडे पाहावं. आनंदाचं बरोबर प्रक्षेपण त्या मूर्तीतून आपल्यावर होतं. सौंदर्य अगदी यथातथ त्यांनी त्यात भरलेलं आहे. ज्या काय आपल्या सौंदर्याच्या कल्पना असतील त्यानुसार ती मूर्ती तयार केलेली आहे. असो तर अशा रीतीनं हे समग्र सगुण आणि निर्गुण, परंतु मुळामध्ये जे तत्व आहे ते निर्गुण तत्व आहे. निर्गुणाची क्षमता अशी आहे की सगुणाचा कुठलाही भाग, कुठलाही भाव आणि कुठलंही रूप ते धारण करू शकतं. रूप धारण तरी का करावं लागतं? कारण नामरूपात्मक हे विश्व आहे. जग कसं आहे? नामरूपात्मक आहे. परमेश्वर कसा आहे? नामरूपातीत आहे. म्हणून नामरूपातीत असलेला तो परमेश्वर माझ्या समोर जर यायचा असेल तर मी नामरूपात्मक आहे. म्हणून दुसरी नामरूपात्मक असलेली गोष्ट मी पाहू शकतो, समजू शकतो. सृष्टीचे समग्र व्यवहार जे आहेत हे व्यक्त रूपामध्ये चालतात, अव्यक्तात चालत नाहीत आणि म्हणून त्याला नामरूपात्मक सृष्टी असं म्हणण्यात येतं. इथं प्रत्येक गोष्टीला नाव द्यायला पाहिजे आणि त्याला आकार असा पाहिजे. म्हणून देवाच्या बाबतीमध्ये सगुण साकार असं आपण म्हणतो. पण सगुण साकार कशातून निर्माण झालं? त्यातून निर्माण झालं, निर्गुणातून निर्माण झालं. म्हणून तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद. पुन्हा दुसरा प्रश्न निर्माण झाला, तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे.
कारण निर्गुण हे सूक्ष्म आहे आणि सगुण हे स्थूल आहे. मग हे खरं का ते खरं? तर ते स्थूल सूक्ष्म एक गोविंद होय. म्हणून गोविंद, हरी ही जी नावं आहेत पुढची, त्या मानाने दामोदर वगैरे जी नावं आहेत ही प्रत्यक्ष श्रीकृष्णाला दिलेली नाव आहे. पण हरी हे नाव आहे हे श्रीकृष्णाचं थेट नाव नाही. कारण रामकृष्ण म्हटले तिकडे आणि हरी म्हटलंय. रामकृष्ण हरी. या रामकृष्ण हरीमध्ये राम आणि कृष्ण हे सगुण आहेत. हे कशातून निर्माण झाले? तो हरी म्हणजे रामकृष्णाचं निर्गुण रूप, नामरूपाच्या आतीत असलेले जे रूप आहे ते श्रीहरीचं रूप आहे. म्हणून नुसतं हरी म्हणून उपयोगाचं नाही, ते त्याला श्रीहरी म्हणावं लागतं. कारण श्री म्हणजे वैभव. श्री समग्र विश्व, समग्र पृथ्वी तत्व हे परमेश्वराचं वैभव आहे. बाकीची वैभव आहे, पण इतर वैभवामध्ये कसं झालंय, त्यामध्ये सूक्ष्म तत्व सामावले गेले आहे. हे पाण्यापर्यंत समग्र सूक्ष्म तत्व आहे. सगळ्यात जास्तीत जास्त सूक्ष्म तत्व म्हणजे आकाश. त्यानंतर काही प्रमाणात जडता आली, पण जास्त प्रमाणामध्ये सूक्ष्मता आहे असं तत्व म्हणजे वायू. पुन्हा जडतेचं प्रमाण वाढलं तरी पण सूक्ष्मतेचं प्रमाण बरंच मोठं होतं. अशा प्रकारचं तत्व म्हणजे तेज. पुन्हा हीच प्रक्रिया पुढे वाढत गेली, पाण्यामध्ये आली. म्हणून पाण्यामध्ये सुद्धा जडतत्व आहे, पण सूक्ष्म तत्व पुन्हा जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि पूर्णतः जडतत्व, पण काही अंशाने सूक्ष्म तत्व. किंबहुना हे आधीची जी 4 सूक्ष्म तत्व आहेत, ही सगळी सूक्ष्म तत्व एकत्र करून ज्यात सामावलेली आहे आणि त्याच्या भोवती जडाचं आवरण निर्माण झालेलं आहे, ते पृथ्वी तत्व आहे. अशा रीतीने समग्र प्रक्रिया आहे. स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत, सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत अशी समग्र प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेमध्ये हे जे पृथ्वी तत्व आहे, हे पृथ्वी तत्व मला जास्त बंधनकारक आहे. त्यातूनच माझ्या ठिकाणी सगुण निर्गुण हा भाग निर्माण होतो. त्यातूनच नामरूपात्मक सृष्टीचा समग्र उदय झालेला आहे. आणि म्हणून याच्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही. जगण्याकरताही पर्याय नाही आणि परमेश्वर मिळवण्याकरता सुद्धा पर्याय नाही. आकाशातला देव मी मिळवू शकत नाही. आकाशामध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये खूप व्यापकता आहे वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. ऑमनिसायंट, ऑमनिपोटंट वगैरे सगळ्या प्रकारचे गुण त्याला लावतात. त्यामध्ये जास्तीत जास्त परमेश्वराचे गुण 13व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. उपद्रष्टा, अनुमर्ता, भर्ता, भोक्ता, महेश्वरा, हे परमेश्वराचे खरे गुण आहेत. ते आपण बघू. अशा रीतीनं म्हणजे या पृथ्वी तत्वामध्ये आपल्याला तो परमेश्वर बघावा लागतो. आणि इथेच बघण्यासारखा आहे. आकाश किती व्यापक असलं, सगळ्या सर्व सूर्यग्रह मालिका जरी धारण करून असलं तरी ते माझ्या हातात करे घेऊ जाता कदा आढळेना, जगी सर्व कोण आढळले परी तो मिळेना. ही वस्तुस्थिती आहे. पण मला पाहिजे, आणि तो कसा पाहिजे? करतळी आवळे तैचा हरी. मला हरी माझ्या जवळ पाहिजे, माझ्या निकटचा पाहिजे, माझी अगदी काम करणारा पाहिजे. माझी कामं करणारा घरातला जर नोकर, ही आपली परमेश्वराची अपेक्षा असते. ज्यावेळेला सकाम भक्ती करतो त्यावेळेला देवाने येऊन माझ्या घरची कामं करावीत, माझे सगळे प्रश्न सोडवावेत. म्हणजे काय? देवाने माझ्या घरची कामं करावी अशीच अपेक्षा आहे ना. देव म्हणतो काय हरकत नाही, तेही करतो रे, तेही करतो, फक्त माझं नाव घे आणि मनापासून घे. मग ते करतो ना. सकळ जीवाचा करतो सांभाळ, तुझंही सांभाळ मी करतो. पण त्याकरता कंडिशन एकच आहे, भक्ती हे तत्व. म्हणून भक्ती हे तत्वरूपाने माझ्या अंगामध्ये, अंगांगामध्ये जेव्हा जिरल्या जातं तेव्हा खरोखर तो परमेश्वरून तुमची कामं करून जातो. कितीतरी गोष्टी आहेत अशा प्रकारे. अरे श्रीखंड्या हा नाथा करता आला, ही गोष्ट अगदी खरी. पण तशा प्रकारे तो कोणाकरता येतो ना.
नाथा करता येऊन नाथाची भक्ती थोर अत्यंत, त्यामुळे तो 12 वर्ष तिथे राहिला. पण जनाबाई करताही आला, गोरा कुंभाराही करता आला, संत सखू करताही आला, सावता माळ्या करताही आला. तो गोरा कुंभार त्याचेही करता आला, सोनार त्याचेही करता आला. अशा प्रकारची आपली मांदियाही सगळी निर्माण झाली ना. एक लक्षात ठेवा, योगायोगानं आलेला भाग म्हणून सांगतो, ज्ञानेश्वरांचं कार्य इतकं विलक्षण आहे. ज्ञानेश्वरांनी जे तत्वज्ञान त्या काळामध्ये प्रगट केलं, आणि नुसतं प्रगट केलं नाही, प्रसारित केलं, लोकांच्या समोर मांडलं, स्वतःच जीवन त्याप्रमाणे घडवलं. ते सुद्धा जीवन अशा रीतीनं घडवलं की सत्ता स्वतंत्रता दोन नाही, अशा पद्धतीने जीवन घडवलं. म्हणजे पाहिजे त्यावेळेला संजीवन समाधी घेतली. भौतिक दृष्ट्या विचार जर केला तर समाधी हा मृत्यूच ना. मृत्यू आपल्याला नको असतो. अगदी अंगम गलितम फलितम पुंडम जरी झालं तरी मृत्यू नको असतो. पण इथे त्यांनी सांगितलं की नाही, आता माझं काही भौतिकातलं कार्य संपलेलं आहे. भौतिकातलं नव्हे, भौतिक देहाच्या माध्यमातून असलेलं कार्य हे संपलेलं आहे. त्यामुळं मला आता संजीवन समाधीत जायचं आहे. आणि ती समाधी सुद्धा कशी संजीवन समाधी, म्हणजे यावत कालपर्यंत सूर्यचंद्र आकाशात असतील, म्हणजे विश्वाचं चैतन्य जोपर्यंत इथे जिवंत आहे तोपर्यंत जीवन जगणारं जे चैतन्य, त्याचं नाव संजीवन समाधी असं आहे. म्हणून ज्ञानेश्वर संजीवन समाधीत गेले म्हणजे ते गेले, खलास झाले, संपले असं नाही. म्हणून 300 वर्षानंतर ते एकनाथाकरता येऊ शकले, त्यांना दर्शन देऊन, आणि त्याप्रमाणे पाठबे शुद्धीकरण वगैरे ह्या सर्व गोष्टी ते करू शकले. एवढी मोठी योग्यता ज्ञानेश्वराची, आणि ती त्यांनी पुढे कशा रीतीने प्रवाहित केली, त्यातून ही सगळी गॅलेक्सी निर्माण झाली. सर्व संतांची जी मंडळी ही ईश्वर भक्तांची मांदियाई, जी मागणी त्यांनी मागितली होती ती मांदियाईची पुढे निर्माण झाली, आणि ती अजूनपर्यंत चालते. म्हणून जगामध्ये ठिकठिकाणी ठीक आहे, बाकीचा बाहेरचा भाग जो आहे हा असाच चालायचा, कारण कलियुग आहे. त्यामुळं लोकांची विकृत मनोवृत्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असं चालूच राहणार. परंतु त्याच वेळेला जशी विकृती आहे तशी सत्कृती सुद्धा आहे. त्यामुळे आजच्या काळामध्ये सुद्धा चांगलं सांगणारे, योग्य अशा प्रकारचं शिक्षण देणारे आणि अनेक जीवांचा उद्धार करणारे अशा प्रकारची माणसं आजच्या काळात सुद्धा आहेतच ना. असं आहे, वाईटाबरोबर चांगलंही इथं आहे. म्हणून हे समग्र कार्य कोणी केलं? ज्ञानेश्वरांनी केलं. अशा प्रकारची समग्र प्रक्रिया ही होत राहते, आणि ह्याचं ज्ञान माणसाला, जो साधक आहे त्याला आतून होतं. ते कसं होतं? मन बुद्धीच्या पलीकडे गेला. आतापर्यंत सगळं सांगितलं, हे सगळं मन बुद्धीच्या विस्तारातलं होतं. आता याच्या पलीकडे तो निघून गेला. पुढे गेल्यानंतर त्याला कसं भुयार लागतं. त्या भुयारातून खाली जात नाही, मग वर जातो. आणि अशा रीतीनं देहाच्या बाहेर असलेला जो प्राण आहे त्या प्राणाशी तो सम्मिलित होतो. मृत्यूनंतर ज्याच्याशी सम्मिलित व्हायचं आहे त्या प्राणाशी मृत्यूच्या आधी तो एकरूप होतो. आणि ही एकरूपता जशी त्याला प्राप्त होते तसं मग पुढची दालनं त्याच्याकरता उघडले जातात. ही दालनं उघडण्याची प्रक्रिया ही मोठी विलक्षण स्वरूपाची प्रक्रिया आहे. ती दालन उघडण्याच्या अवस्थेत जेव्हा येतो मनुष्य, काल मी पंचबोलचं उदाहरण दिलं. पंचबोल म्हणजे चिखलदऱ्याचं ते सांगितलं ना, पाठ प्रतिध्वनी उमटतात. अशा प्रकारे मग हा जो जीव आहे, हा जीव ज्या वेळेला तो काहीतरी त्याच्या मनातल्या कल्पना विचार वगैरे जे असतात आधीपासून आलेले असतात, परंतु त्या सगळ्यांचं शुद्धीकरण झालेलं असतं.
एवढ्या अवस्थेत येईपर्यंत हे समग्र शुद्धीकरण झालेलं असतं. आणि या शुद्धीकरणाच्या अवस्थेत असताना जो काय हुंकार लहान मोठा आतून बाहेर येतो त्याला बरोबर 5 स्तरावरून प्रतिसाद मिळतो. प्रतिसाद सुद्धा हा प्रतिसाद मिळत असताना 5 स्तरावरून मिळणार हा प्रतिसाद आहे. कारण इथं बघा कसं झालं आता ही पंचमहाभूत मगाशी तुम्हाला सांगितली, ही पंचमहाभूताचा अर्क जो काढलेला आहे, या अर्कातून जसा माझा देह निर्माण झाला त्याचप्रमाणे समग्र सृष्टी निर्माण झाली. त्या सृष्टीमधलाच एक भाग म्हणजे प्राण आहे. त्या प्राणातून माझं आता पुढचं कार्य सगळं सुरू झालेलं आहे. म्हणून या पाचीमधून बाहेर पडलेला जो अर्क असतो तो अर्क मला साह्यभूत होत राहतो. ही सगळी पंचमहाभूत एरवी मला जी विरोध करतात ती पंचमहाभूत माझ्या साह्याला येतात आणि 5 प्रकाराने म्हणजे आकाशापासून पृथ्वीपर्यंत असं म्हणण्यापेक्षा पृथ्वीपासून आकाशापर्यंत माझी प्रगती घडवून आणतात. म्हणून पुढलं सगळं कार्य आज्ञाचक्रापर्यंत आपल्याला प्रयत्न करावा लागतो. आज्ञाचक्राच्या पुढे जो आहे तो गुरुचा प्रयत्न असतो, गुरुची कृपा असते. कारण त्या कृपेमुळं सगळी पंचमहाभूत ही त्याच्या साह्याला येतात. सर्व सत्ता आदी हाता नाम याचा खेचर जाता, असं नामदेवाने जेव्हा म्हटलं सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता म्हणजे पंचमहाभूताची समग्र सत्ता ही आमच्या हाती आली की त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तो स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थाने तो सत्ताधीश झाला. हे जे सत्ताधीशपण आहे हे भौतिकातलं सत्ताधीशपण नव्हे, हे अध्यात्मातलं आहे की ज्यामध्ये संपूर्ण सगळी पंचमहाभूत माझ्या साह्याला येतात. अडचणीतल्या ईश्वर कशा रीतीनं साह्य करतो, साधकाला कसं साह्य करतो, एक उदाहरण सांगतो. एक मनुष्य चाकोरीला गेला होता. चाकोरी शिर्डीच्या जवळ आहे, उपासने महाराजांचं स्थान. तिथे गेला आणि तिथून परत निघणार तेवढा म्हणजे प्रचंड पाऊस झाला, अफाट पाऊस झाला. एवढा पाऊस झाला की जमिनीवर हे एवढं गुडघ्या एवढं पाणी साठला. विजांचा कडकडाट, वादळ वगैरे या सर्व गोष्टी झाल्या. हा निघाला होता, पायी निघाला होता आणि नगरला यायचं होतं. आता म्हणाले नगरला एवढा पाऊस झाला, काही अंतर तो गेला तरी त्याचा पाऊस थांबला नंतर. आणि पुढे संध्याकाळ झाली, अंधार पडला. तर म्हणाला तर काय करायचं, काही आजूबाजूला दिसेना आणि पाणी प्रचंड पाणी सगळंच. पुन्हा मधून ओहोळ होते, त्या ओहोळांना ओढ, त्यामुळे आता अंधार पण दिसेना. त्यामुळं म्हणलं तर कसं जायचं, काय जायचं, मोठे प्रश्न पडले डोळ्यासमोर त्याच्या. तेवढ्यामध्ये एक अशी झोपडी दिसली. त्यांनी पाहिलं त्या झोपडीमध्ये दिवा होता. अरे म्हणाले इथे दिवा आहे, झोपडी आहे, म्हणाले जाऊया, तिथं काहीतरी आधार मिळेल. दिवारचे दिवा आहे त्यावरती कोणतरी मनुष्य तिथे आहे. माणसाला माणसाचा आधार अव्यक्त रूपाने कसा होत असतो त्याचा एक नमुना आहे. अशा काही परिस्थिती शिरल्याशिवाय असे अनुभवही येत नाही. तो सुगमचे म्हणजे शयनमचे परमार्थ आपल्याला पाहिजे असतो, पण असे विलक्षण अनुभव घ्यावे लागतात तेव्हा मनुष्य ईश्वराच्या जवळ जातो. तो गेला. तिथे गेल्यानंतर आतमध्ये एक मनुष्य बसला होता, दाढीवाला बाबा असा बसला होता. तो म्हणाला कोण तू? म्हणाले मग साकोरीला गेलो होतो, आता नगरला चाललो, पाऊस झाला म्हणाले फार, रस्ता काही दिसत नाही. तर म्हणाले नगरला जायचं आहे का? तर म्हणाले हो जायचं आहे म्हणाले, पण जाणार कसा? तर म्हणाले व्यवस्था करतो म्हणाले त्याची. बरं म्हणा, जायचं आहे ही गोष्ट खरी आहे, जायला पाहिजे. त्यांनी काही कारण सांगितले 1-2 की आज कुठल्याही परिस्थितीत नगरला जाऊन पोहोचायला पाहिजे मला. बरं म्हणाल, जा म्हणाले, दाराच्या बाहेर बघ म्हणाले. हा जर दाराच्या बाहेर पाहिला ते झोपडीच दार, ते तिथं पाहिलं तर एक बैलगाडी तिथं होती. 2 अगदी मोठे चांगले सशक्त अशा प्रकारची बैल, त्या अशा गोलाकार शिंगाचे की दर्शनी सुद्धा आकर्षक वाटावेत
अशा प्रकारची धष्टपुष्ट सुंदर बैल आणि त्याच्या मागं गाडी झोपलेली. तर बैलगाडी दिसत. त्याला जरा आश्चर्य वाटलं की बैलगाडी इथं कशी. तर म्हणाले हो आहे म्हणाले बैलगाडी, माझेच आहेत म्हणाले, इथं मागच्या बाजूला होते म्हणून तो दिसले नाही, आता ते आलेच म्हणाले समोर. आता बाईच म्हणाले तू गाडीमध्ये जा. तर म्हणाले मला गाडी हाकता नाही येत. तर म्हणाले त्याची व्यवस्था करतो म्हणाले. तेवढाच एक तो मनुष्य होता तिथे. त्याला म्हणाले बैस आणि याला नगरला पोहोचवून दे म्हणाले. तो बसला आणि मौत अशी की 15 मिनिटाच्या आतमध्ये तो नगरला पोहोचला. त्याला आश्चर्य वाटलं. चमत्कारिक कथा म्हणून एक पुस्तक फार पूर्वी वाचलं होतं. कृष्णचंद्र पंताच्या वगैरे कथा तिच्यामध्ये होत्या, त्यात ही गोष्ट आलेली आहे. तर तो अचानक जाऊन पोहोचला. कसं ईश्वरी साह्य मिळालं, अचानक साह्य मिळालं तेवढं विलक्षण पद्धतीनं. आणि नगरला हा पोहोचल्यानंतर मग हा तिथून त्या उतरला खाली. म्हणाला माझं घर आलं, मी उतरतो आता. तर तो गाडी हाकणारा म्हणाला की बरा म्हणाले मी येतो आता. तर म्हणाले थांबा जरा, थोडं थांबा म्हणाले की थोडस तुम्ही एवढं यांनी केलंय माझं, इतक्या लवकर आणलं म्हणाल मला की मोटार गाडी सुद्धा इतक्या लवकर येणार नाही, तुम्ही इतक्या लवकर मला आणलं. तर म्हणाले की थोडंसं चहा घेऊन जा. तो म्हणाले काय नको म्हणा, आम्हाला तिकडनं मिळतं म्हणाले सगळं. इथं आम्ही फक्त सेवेकरता आहोत. आमचं कार्य म्हणाले फक्त सेवा करणं एवढंच आहे. सेवेचा कुठल्याही प्रकारे लाभ हा आम्ही घेणार नाही. त्यामुळे सेवा करापासून पूर्ण मुक्तता. पण सेवेचा लाभ नाही. सेवा म्हणजे सेवा. इथे ठाऊके कष्ट करावे आणि आपुले पोट भरावे, देवाजीचे पाय धरावे, जीवनात हा मार्ग बरा, जर तुला वाटेल वाट सरा, तर खुशाल येते टेक धरा. म्हणून हा सेवाभाव, विशुद्ध स्वरूपाचा सेवाभाव जेव्हा अंगात बाणवला जातो त्यावेळेला देव माझ्या जवळ म्हणजे माझ्या पाठीशी असतो. आणि पाठीशी कशा रीतीनं असतो, अरे पाठीशी सुद्धा नाही, अव्यक्त स्वरूपामध्ये तो पंचमहाभूतात मिसळलेला आहे. पंचमहाभूताचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की ती कुठलीही गोष्ट केव्हाही करू शकते. या अडचणीच्या माणसाकरता तिथं गाडी बैल वगैरे सगळ्या गोष्टी निर्माण होणं आणि 5 मिनिटात तिथपर्यंत जाऊन पोहोचणं केवढी विलक्षण गोष्ट आहे. सहज होत. आणखीन एक उदाहरण तुम्हाला देतो. अशाच एका माणसाचं हिमालयामध्ये एक पार्टी गेली होती. काही लोक तिकडे सहज आपल्या फिरण्याकरता किंवा ट्रेकिंग करण्याकरता गेले होते. एक दिवस संध्याकाळ झाली अशी आणि तेवढाच वादळ झालं. वादळ आम्हाला ऋषिकेश पासून काही अंतरावर ही मंडळी होती. वादळ झालं तर वादळामुळे सगळे तितर बितर झाले, इकडे तिकडे सगळे फिरले गेले सर्व मंडळी. त्यातला काही 2-4 लोक होते ते जरा एका ठिकाणी एकमेकाला धरून असल्यामुळे थांबले होते. त्यांच्या लक्षात आलं नंतर की आपण कुठं आहोत हेच कळेनाचं झालं. कारण ऋषिकेश पासून आपण आहोत, ऋषिकेशच्या जवळ आहोत, पण कुठं आहोत, ऋषिकेशच्या कुठल्या दिशेला आहे, ऋषिकेशचा रस्ता कुठे काय वगैरे अशा चिंतेत पडले. तिकडे अंधारी होत आला. पण तेवढ्यामध्ये त्यांना जवळ एक गुहा दिसली म्हणून त्या गुहेत शिरले. गुहेत जसे गेले तसा तिथे एक मनुष्य असाच शरीराची हाडं असलेला नुसता असा स्तब्ध बसलेला होता. आणि पाहिलं कोणतरी महाराज आहे, पण जिवंत आहे म्हणाले महाराज. आणखी थोडं निरीक्षण पाहिलं तर त्याच्या डोक्यावर एक निळी ज्योत होती. म्हणाले निळी ज्योत आहे, कोणीतरी महाराज आहे आणि फार तपी अशा प्रकारचा हा मनुष्य आहे म्हणाले. त्यांनी प्रार्थना केली. म्हणाले महाराज आम्ही तुम्हाला ओळखत नाही म्हणाले, तुम्ही कोण आहात ते, परंतु म्हणाले तुमची योग्यता फार मोठी आहे, आमच्याकरता एकच कार्य करा म्हणाले. आम्ही ऋषिकेशहून आलो इथे, ऋषिकेशला परत जायचंय म्हणाले, परंतु आम्हाला रस्ता वगैरे काही माहीत नाही, पण अंधार पडला, कुठे कसं जावं, आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणाले. असे आत्यंतिक तळमळीने, त्याची तळमळ आपण ओळखू शकतो. या परिस्थितीत जाण्याचा कधी काही प्रसंग आला असेल तर ती तळमळ लक्षात येईल, एरवी येणार नाही. ह्या तळमळीनं प्रार्थना केली तेवढ्यात
त्या माणसाच्या डोक्यावर जी निळी ज्योत होती ती ज्योत पुढे सरकली. पूर्वीची ज्योत तशीच कायम होती. त्या ज्योतीला धरून दुसरी ज्योत निर्माण झाली, ती पुढे सरकली आणि ती ज्योत पुढे पुढे अशी जायला लागली. त्यावेळेला यांना असं वाटलं की ही ज्योत आपली मार्गदर्शक आहे. ह्या हातून प्रेरणा आली आणि त्या ज्योतीच्या मागे ही मंडळी गेली. होता होता ती ज्योत पुढे आणि ही मंडळी मागे. एक 10-15 मिनिटाच्या अवधीमध्ये ते ऋषिकेशला येऊन पोहोचले. ऋषिकेशला जसे आले तशी ती ज्योत परत गेली. ईश्वर अनेक रूपांनी सहाय्य करतो. एक नाही मग अनेक उदाहरणं आहेत. अगदी आजच्या काळातली उदाहरणं आहेत, माझ्या स्वतःच्या जीवनातली उदाहरणं आहेत. आत्मश्लाघेचा दोष पुन्हा पुन्हा येऊ नये म्हणून ती उदाहरणं मी सांगत नाही. अशा प्रकारचा देव कोण, त्याचं उत्तर हे अशा प्रकारचं आहे. आणि हे एकदा लक्षात आलं, अव्यक्त तत्व की जे सगळ्यांना चालवतं पण जे दिसत नाही, कार्य करतं पण कार्य केलं अशा प्रकारचा ज्याच्या ठिकाणी अभिमान नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा अहंकार त्याच्या ठिकाणी असत नाही. तो जन्माला आला पण जन्माला आला ह्याचं सुद्धा त्याला भान नाही, म्हणून त्याला जन्मून अजन्मा, करून आकर्ता वगैरे अशा प्रकारची नावं दिलेली. हे जे ज्याच्या बाबतीमध्ये घडतं त्याला देव असं म्हणतात. आणि त्या देवाची प्रमुख कार्य 4 आहेत. ते कुठली? उपद्रष्टा, हनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वरा, अशी ही 4 त्याची कार्य आहेत. भगवंत काय आहे, देव काय आहे हे आपण आतापर्यंत जाणलं आणि त्याच्या ह्या 4 प्रकारच्या कार्यानुसार आपण आता त्या भगवंत आणि मी यांच्यातले परस्पर संबंध काय आहे याविषयीचा विचार करणार आहोत. तो विचार आपण उद्याच्या दिवशी करू. हरि ओम तत्सत. ओम ओम.